आज आपण आलेलो आहे रामेश्वर शिंगारे यांचा जो मक्याचा प्लॉट आहे चिंचोलीमधला, त्यामध्ये त्यांनी काल मका हार्वेस्ट केलेली आहे आणि मका हार्वेस्ट करून आज म्हणजे मुरघास बनवायला सुरुवात केलेली आहे, कटिंग करत आहेत. तर आता ही जी मुरघास बनवणारी टीम आहे ही उंबरगावची टीम आहे. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कधी पाणी बंद केलं होतं मक्याला आणि कधी मका तोडलाय आणि कोणत्या पद्धतीने हे साईज करतात, थोडक्यात त्यांच्याकडून आपण माहिती करून घ्यावं. सर, आपलं नाव सांगा. नमस्कार, मी दीपक अर्जुन धांडोरे, शेतकरी राजा उद्योग समूह व शेतकरी राजा मुरघास टीमचा मालक. ही जी साईज आहे एकदम बारीक साईजवर चालली आहे. मक्याचं पाणी बंद करून जवळजवळ एक 5-6 दिवस झालेला आहे. आता ह्या मक्यातलं सगळं पाणीचं प्रमाण जे आहे ते संपूर्णपणे कमी झालेलं आहे आणि मुरघासाठी योग्य स्टेजमध्ये ही मका आहे. तुमचं असं म्हणणं आहे की जवळपास 6 दिवस झालेले आहेत मक्याचं पाणी कमी करून, आणि जे पाण्याचं प्रमाण असतंय ते 60 ते 65% पाण्याचं प्रमाण मक्यामध्ये असायला होतं, त्या पद्धतीनं आहे आता. तर आता आपण जे मका बघतोय, हे जे मका दिसते हे बघा तुम्हाला, हे एकदम 0.5 इंचापेक्षा कमी साईज सांगितलेली आहे. आपण जे कुटी बनवणारे शेतकरी आहेत किंवा जो उंबरगावचे जे मुरघास बनवून देतात व्यक्ती, त्यांना सांगितलेलं होतं आपण शेतकरी राजा संघाच्या मालकांना की 0.5 साईज असल्यानंतर हा मुरघास एकदम छान क्वालिटीचा होतो. कारण ह्याच्यावर भार देताना हे जे मका आहे हे पूर्ण तुम्हाला दिसतं, इथं फुटलेला दिसतोय पूर्ण मका. जर मक्यामध्ये जर मोठ्या जर कांड्या राहिल्या तर ते दाबल्यानंतर याच्यामध्ये तिथं हवा राहिली जाते आणि हवा राहिल्यानंतर त्या जागेवर तिथं फंगस, बुरशी लागण्याची शक्यता असते. तर त्यासाठी आपल्याला हा एकदम भारी साईजमध्ये म्हणजे 0.5 इंचापेक्षा कमी साईजमध्ये मका कट केलेला आहे. तर आता आपण जो हा मुरघास बनवतोय तर या शेतकऱ्यासाठी आपण मार्गदर्शन करतोय की कोणत्या पद्धतीचा मुरघास असला पाहिजे. हिंदुस्थान फीड्स पशुखाद्य विक्री न करता इतरही शेतकऱ्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम हे जे तांत्रिक विभागाचं असतं त्यामार्फत शेतकऱ्याला आपण मार्गदर्शन करत असतो. आता आपण ज्ञानेश्वर शिंगारे हे स्वतः आपल्या सोबत आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना मुरघासाबद्दल किती माहिती झाली. सर, नाव सांगा. माझं नाव रामेश्वर तानाजी शिंगारे, राहणार चिंचोली, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. तर या सरांनी मला बरीचशी माहिती दिली मुरघासाबद्दल. त्यांचं मला छान वाटलं, मुरघास बनवण्याची पद्धत आणि मेथड व्यवस्थित वाटली आणि त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे आपण आता मुरघास बनवत आहे. आता यांनी मुरघास तर बनवायला लागलेत. आपण हिंदुस्थान फीडचं मुरबा नावाचं कल्चर आहे ते ह्याच्यासाठी वापरत आहेत. हे मुरघासासाठी मुरबा कल्चर ह्याच्यासाठी वापरतोय कारण बाकीच्या मार्केटमध्ये जे कल्चर आहेत त्यामध्ये जवळजवळ बॅक्टेरियाची संख्या असेल किंवा एन्झाईमची संख्या असेल ही कमी आहे. हिंदुस्थान फीडचं सुद्धा मुरबा नावाचं कल्चर आहे, हे खूप चांगलं कल्चर आहे इनोकुलंट, आणि त्याच्यामुळं काय होतं 20 दिवसामध्ये मुरघास तयार होतो. जे शेतकऱ्याला 45 ते 50 दिवस लागतात मुरघास तयार व्हायला, हे मुरबा जर कल्चर वापरल्यानंतर आपल्याकडलं 20 दिवसामध्ये मुरघास तयार होतोय आणि 20 दिवसामध्ये मुरघास तयार होऊन मऊ बनतोय. विशेष म्हणजे त्यामुळे आपल्या गायींना खाण्यासाठी मऊ मुरघास असल्यामुळे गायी जास्त आवडीने खातात आणि विशेष करून 20 दिवसामध्ये तयार होतो, 20 ते 25 दिवसामध्ये. त्याची जी मेथड आहे ती आपल्याला स्वतः शेतकरी सांगतीलच कसं बनवायचं आहे. शेतकरी राजा उद्योग समूह मुरघास टीम माननीय सेवा देण्यासाठी माननीय शिवकृपा उद्योग समूहाचे मालक रामेश्वर शिंगारे, मुक्काम पोस्ट चिंचोली, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर यांच्या प्लॉटमध्ये आलेले आहे. तरी हिंदुस्थान फीड्सचे डॉक्टर परमेश्वर चव्हाण साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन दिले. मुरघास करण्यासाठी आपली टीम आलेली आहे. आपल्या मुरघास टीमचं नाव आहे शेतकरी राजा उद्योग समूह मुरघास टीम. तर आमचा मुरघास चालू असताना इंद्रनील किंवा हिंदुस्थान कॅटल फीडचे मार्गदर्शक किंवा साहेब आमच्यासाठी इथं प्लॉटमध्ये येऊन व्हिजिट देऊन मक्याचं पाणी कधी बंद केलं पाहिजे, कटरची साईज किती पाहिजे, मका कधी तोडली पाहिजे, त्याबद्दल त्यांनी सविस्तर मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. आम्ही गेली 3 वर्ष झालं शेतकरी राजाच्या सेवेत आमचा शेतकरी राजा उद्योग समूह मुरघास टीम आहे.
तर आम्हाला मागच्या अनुभवातून किंवा ह्यांच्या अनुभवातून खूप काही शिकायला भेटेल व इथून पुढं आम्ही शेतकऱ्याची सेवा देताना ह्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनानुसार अजून उत्तम प्रती सेवा कशी देण्यात येईल याच्याबद्दल आम्ही कायम शेतकऱ्याच्या सेवेत बांधील राहू. त्यांच्या मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं तर आहेच आणि इथून पुढेही मिळत राहील. त्याबद्दल डॉक्टर परमेश्वर चव्हाण, माननीय डॉक्टर परमेश्वर चव्हाण, बारामती हिंदुस्तान फीड्स कॅटल फीड्स बारामती यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथून पुढं आम्हाला तुमचं मोलाचं मार्गदर्शन असंच कायम मिळत राहू. त्यामुळे आम्हाला आमचा जो शेतकरी राजा आहे त्यांच्या सेवेत सेवा देताना कुठली साईज पाहिजे, मका कधी कटिंग केली पाहिजे किंवा कटरची साईज ही खूप मॅटर करते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर कटरची साईज खूप मॅटर करते, कारण की कटरची साईज बारीक असेल तरच प्रेसिंग व्यवस्थित होतं. प्रेसिंग व्यवस्थित नाही झालं तर बुरशी पकडते. हे तुम्ही सांगितलं त्याबद्दल तुमचंही धन्यवाद व हिंदुस्तान फीड्स पण धन्यवाद. शेतकरी राजांनी आम्हाला सेवा देण्याची एक अमूल्य संधी दिली त्याबद्दल तुमचंही धन्यवाद. थँक्यू.